नमस्कार, स्वागत आहे तुमचं माझ्या यूट्यूब चॅनलमध्ये, ज्याचं नाव आहे स्वामी भक्ती मराठी। मित्रांनो, या वर्षीची श्रीकृष्ण जन्माष्टमी ही 26 ऑगस्ट 2024 वार सोमवार या दिवशी आलेली आहे। तर श्रीकृष्ण जन्माष्टमीच्या आधी आपल्याला आपल्या देवघरामध्ये, आपल्या घरामध्ये काही वस्तू घेऊन यायच्या आहे। तर त्या कोणत्या वस्तू आणायच्या आहे तर हे आपण या व्हिडिओमध्ये बघणार आहोत। तर व्हिडिओ स्किप न करता संपूर्ण बघा आणि जे कोणी नवीन असेल या चॅनलवरती तर सबस्क्राईब करा। तर बघा, या वस्तू आपल्या घरामध्ये आणल्याने आपल्या घरामध्ये नवरा बायकोमधील जर वाद असतील तर ते कमी होतील। यासोबतच घराला नजर दोष लागले असेल किंवा घरातील व्यक्तींना नजर दोष लागले असेल तर यासाठीही या वस्तू खूप शुभ ठरणार आहेत। तर बघा, अशा काही शुभ तिथींना आपण जर या वस्तू घरामध्ये आणल्या तर त्याचे फळही आपल्याला नक्कीच मिळत असतात आणि त्यामुळेच आपल्याला या श्रीकृष्ण जन्माष्टमीच्या निमित्ताने आपल्या घरामध्ये या वस्तू आपल्याला आणायच्या आहेत। तर ज्यांच्याकडे या वस्तू नसतील तर त्यांनी अवश्य या जन्माष्टमीच्या निमित्ताने आपल्या घरामध्ये या वस्तू घेऊन यायच्या आहे। तर बघा, हिंदू धर्मातील प्रत्येक देवघरामध्ये बाळकृष्णांची मूर्ती ही असेलच आणि नसेल तर अवश्य या जन्माष्टमीच्या निमित्ताने तुम्ही श्रीकृष्णांची मूर्ती तुमच्या घरामध्ये आणा। संतान प्राप्तीच्या सेवेसाठी बाळकृष्णाची मूर्ती ही हवीच। तर मूर्ती घेताना ती भरीव घ्या, व्यवस्थित बघून घ्या। तर आपण श्रीकृष्ण जन्माष्टमी साजरी करणार आहोत आणि जरी तुम्ही साजरी करणार नसाल तरीही तुम्ही तुमच्या देवघरामध्ये जर बाळकृष्णाची मूर्ती नसेल तर अवश्य ती घेऊन या। बाळकृष्णाचे वस्त्र, मुकुट तेही तुम्हाला आणायचे आहे। तर मोरपीस, तर हे 7 किंवा 11 या संख्येने घरामध्ये आणून ठेवा। तर त्यातील जो मधला भाग असतो तर तो नकारात्मकता कमी करण्याचं काम करत असतो। तर मोरपीस हे तुम्ही तुमच्या घरामध्ये अवश्य ठेवा, देवघरामध्ये किंवा तुमच्या बैठक रूममध्ये, हॉलमध्येही तुम्ही हे मोरपीस ठेवू शकता। तर बाहेरून येणारा व्यक्ती हा कसा आहे माहीत नाही आणि तो व्यक्ती घरामध्ये आल्यानंतर त्याची नजर त्या मोरपिसावर पडते आणि त्या जो आतील भाग असतो तर मोरपिसाचा तर तो नकारात्मकता कमी करतो आणि त्यामुळेच आपल्या हॉलमध्येही आपल्याला मोरपीस हे ठेवायचं आहे। यासोबतच तुमच्या मुलांची नजर काढण्यासाठीही मोरपिसाचा वापर करू शकता। तसेच तुम्ही ज्या ठिकाणी झोपता तर त्या ठिकाणी ज्या दिशेला तुम्ही डोकं करून झोपता तर त्या डोक्याच्या बाजूला आपल्याला 2 मोरपीस आपल्याला भिंतीला लावायचे आहे। तर हे का लावावे तर बघा, पती पत्नीमध्ये वादविवाद होत असतील, पटत नसतील, एकमेकांचं खूप भांडणं होतात तर त्यासाठी तुम्ही हे 2 मोरपीस तुम्ही ज्या ठिकाणी झोपता तर तिथे डोक्याच्या वरच्या बाजूने आपल्याला भिंतीला हे 2 मोरपीस लावायचे आहे। तर बघा, हे लावल्याने तुमच्यामधील जे काही पती पत्नीमधील जे काही भांडणे, वादविवाद असतील, एकमेकांचं पटत नसेल तर हे सर्व कमी होण्यास मदत होईल। तुम्ही लावून बघा आणि अनुभव घेऊन बघा। यासोबतच घरामध्ये राधाकृष्णाचा फोटो किंवा मूर्ती लावावी। तर यामुळे ही घरातील भांडणं, वादविवाद कमी होतात। या सर्व गोष्टी कमी होण्यास खूप मदत होते आणि त्यामुळे घरामध्ये राधाकृष्णाची मूर्ती किंवा फोटो अवश्य ठेवावा आणि नसेल तर तुम्ही या जन्माष्टमीच्या शुभ मुहूर्तावर अवश्य तुम्ही राधाकृष्णाची मूर्ती किंवा फोटो तुमच्या घरामध्ये घेऊन या। त्यासोबतच गाय वासराची मूर्तीही तुम्ही घेऊन येऊ शकता आणि तिचीही पूजा करू शकता। तर या सर्व गोष्टी खूप महत्त्वाच्या मानल्या जाते आणि त्यामुळेच तुम्ही या वस्तू अवश्य या कृष्ण जन्माष्टमीच्या निमित्ताने तुमच्या घरामध्ये घेऊन या। ज्यांच्याकडे असतील तर त्यांनी नाही आणल्या तरीही चालेल, ज्यांच्याकडे नसतील तर त्यांनी अवश्य या मूर्ती तुमच्या घरामध्ये घेऊन या। कृष्ण जन्माष्टमीचा खूप शुभ मुहूर्त आहे। तर या मुहूर्तावर तुम्ही जर या वस्तू आणल्या तर नक्कीच त्याचं फळही तुम्हाला मिळेल, कारण शुभ तिथीवर जर या वस्तू घरामध्ये आणल्या तर त्याचं फळही नक्कीच मिळत असतं। तर अवश्य कृष्णाची मूर्ती, राधाकृष्णाची मूर्ती आणि त्यासोबतच श्रीकृष्णाची मूर्ती, मोरपीस आणि गाय आणि वासराची मूर्ती, तर या वस्तू तुम्ही तुमच्या घरामध्ये अवश्य घेऊन या आणि त्याचा अनुभव घेऊन बघा। नक्कीच तुमच्या घरामध्ये सकारात्मकता येईल, घरामधील वादविवाद, भांडणेही कमी होण्यास मदत होईल आणि प्रत्येक दोषापासूनही तुमच्या घरातील व्यक्तींची आणि तुमची घराचीही मुक्तता होईल। तर अवश्य घेऊन या आणि अनुभव घेऊन बघा। व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, कमेंट करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा। श्री स्वामी समर्थ।